ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तारदाळ येथे डीकेटी संस्थेच्या श्रमसंस्कार शिबिराची सांगता, विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश। हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे राष्ट्रीय सेवा योजना NSS अंतर्गत डीकेटी संस्थेच्या टेक्सटाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट इचलकरंजी यांच्या वतीने 16 ते 22 जानेवारी दरम्यान विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। 22 जानेवारी रोजी या शिबिराची सांगता समारंभ उत्साहात पार पडला। या शिबिरात 50हून अधिक स्वयंसेवक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला होता। शिबिराच्या कालावधीत गावातील ग्राम मंदिर, स्मशानभूमी तसेच इतर सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली। स्वच्छतेच्या माध्यमातून सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला। शिबिरादरम्यान विविध मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती। माजी प्राचार्य उदय मुंगुर्डेकर यांनी जगणं सुंदर आहे, कृष्णा दायमा यांनी आठवणी, अजिंक्य गोडसे यांनी चाल ढकल टाळूया, तर अश्विनी रायबागी यांनी कारंजा या विषयावर मार्गदर्शन केलं। समारोप प्रसंगी प्रोफेसर SG कानेटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं असता समारंभात कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना शिबिर प्रमुख डॉक्टर RD नायकनवरे यांनी स्वयंसेवकांनी समाजातील समस्या व गरजा ओळखून त्या सोडवण्यासाठी सदैव कार्यरत राहावे असा संदेश देत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। त्यांनी 7 दिवस अथक परिश्रम घेऊन शिबिर यशस्वीरित्या पार पाडले। या शिबिरात संस्थेच्या मानस सचिव डॉक्टर सौ सपना आवाडे यांचा पाठिंबा तसेच डॉक्टर सौ LS आडमुटे यांचे मार्गदर्शन लाभले। यावेळी विद्यार्थी प्रमुख संयम बोहरा, विद्यार्थिनी प्रमुख अक्षता भोसले यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते। महानकट न्यूजसाठी बसगोंडा कडेमणी, तारदाळ। नमस्कार, आम्ही डीकेटी कॉलेजचे NSS चे विद्यार्थी। आम्ही तर 7 दिवस झाले तारदाळ गावामध्ये कॅम्प सुरू आहे आमचा। मग आम्ही आल्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता केली। पहिल्या दिवशी आम्ही सगळे गावातले जे मंदिर होते ते सगळे स्वच्छ केले। त्यानंतर दुसऱ्या दिवशी जे गणेश जयंती आहे त्या ठिकाणी जागा स्वच्छ केली। त्यानंतर तिसऱ्या दिवशी आम्ही गावातले जे घर आहेत त्यांचे सर्वे केले। त्यामध्ये आम्ही लोकांचे प्रश्न काय आहेत, त्यांना गरजा काय, त्यावर विचार केला, त्यांना विचारले। त्या गावातल्या लोकांनी आम्हाला खूप छान प्रतिसाद दिला। चौथ्या दिवशी आम्ही झाडांना जे आळे असतात ते करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर तसेच त्या दिवशी आम्ही महिलांचा कार्यक्रम, महिलांमध्ये खेळ, गाणी, गप्पा गोष्टी यांच्या माध्यमातून महिलांशी आम्ही संवाद साधला। त्यामुळे महिलांचा प्रतिसाद उत्तम होता व गावातल्या सर्व महिला त्या कार्यक्रमाला 70हून अधिक महिला उपस्थित होत्या। त्यामध्ये वेगवेगळे मुलींनी महिलांचे गेम घेतले, ऍक्टिव्हिटी खेळल्या आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम हा उत्साहाने पार पडला। त्यानंतर आम्ही वेगवेगळे व्याख्यानमालेसाठी वेगवेगळे व्यक्ती आमच्या कार्यक्रमाला आले होते। मुरगुडकर सर असतील, कानेटकर सर असतील, रायबागे मॅडम असतील, असे वेगवेगळे वक्ते आम्हाला वेगवेगळे मार्गदर्शन, वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन दिलेत। त्यानंतर आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम मुलांच्या मध्ये तो काल आम्ही राबवण्याचा प्रयत्न केला। मुलांनी डान्स असेल, नाटक असेल, असे वेगवेगळ्या माध्यमातून मुलांनी कार्यक्रमात सहभाग घेतला व आज आम्ही जे तारदाळ गावचं स्मशानभूमी आहे ती स्वच्छ करायसाठी आलो आहोत। खरं तर खूप भारी वाटते, आम्ही सगळेजण ही स्मशानभूमी स्वच्छ करत आहोत, कारण आपण ज्या ठिकाणी एखाद्या माणसाचं अंत्यविधी करतो ती स्वच्छ असणं तेवढीच गरजेची आहे, कारण तिथे लोक येतात, त्यांना बसण्यासाठी जागा असणं खूप गरजेचं आहे स्वच्छ, कारण जर ती स्वच्छ नसेल तर आरोग्यावर त्यांचे परिणाम होऊ शकतात। हा विचार घेऊन आम्ही इथं आलो, की हाच विचार स्वच्छ भारत समृद्धी विचार हा घेऊन आम्ही पुढे जाऊन आणि असे वेगवेगळे कार्यक्रम या तारदाळ गावामध्ये राबवू असं आम्ही आश्वासन देतो आणि थँक्यू, धन्यवाद।